सर्वप्रथम माझा सर्वांना नमस्कार. आणि आज खूप छान योग आहे, आषाढी एकादशी, आणि इतक्या छान दिवशी म्हणजे हा कार्यक्रम आपण ऑर्गनाईज केला त्याबद्दल खरंच म्हणजे मला माहिती होतं आज आहे, पण असं वातावरण इथे असेल असं वाटलं नाही. त्यामुळे आता जे काही मी करणार याच्यात म्हणजे काहीतरी आता हे ॲडव्हान्समेंट होणार हे नक्कीच. तर मित्रांनो, ॲक्च्युली ह्या आज जो विषय मी बोलणार आहे याची प्रस्तावना खूप मोठी आहे आणि मला आनंद आहे की त्या प्रस्तावनेच्यासाठी जेवढं काही सांगायचं होतं तर मदन सरांनी सांगितलंच आहे. थँक्यू व्हेरी मच. तर आज आपण बोलणार आहोत की पॅरेंटिंग अ नीड ऑफ ॲन आर. आणि मला अतिशय आनंद होतो की मला पण एक खूप छान परिवार आहे ज्याच्यामध्ये आम्ही पण आमच्या बच्चूची पॅरेंटिंग करण्याचा प्रयत्न केला जसं जमते तसं. आणि माझे अगदी मनापासून आभार आहेत युवा टायगर्स फॉर पांढरकवडा आणि सर्व शैक्षणिक संस्था ज्यांनी हा कार्यक्रम इथे आयोजित केला आणि ही टीम आज त्यांच्याशी माझी भेट झाली. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा कार्यक्रम जे पालक आज इथे म्हणजे एक्सपिरियन्स करतात किंवा ऐकायला आले त्यांचं अभिनंदन. आणि मी तुम्हाला ग्वाही देतो की तुमच्या जीवनात, तुमच्या जीवनशैलीत, तुमच्या आणि तुमच्या पाल्याच्या 100% काही ना काही फरक पडेल याची 100% गॅरंटी. मित्रांनो, सगळ्यात मोठा प्रश्न आहे की आपण लहान असताना मला नाही वाटत की कधी पॅरेंटिंग म्हणजे लेकरांना कसं पाळायचं वगैरे कधी चर्चा पण केली असेल, कधीच नाही. पण खरंच हा विषय खूप गरजेचा आहे का? नक्कीच आहे. म्हणजे नुसता 100% नाही, मी तर म्हणेल 200% हा विषय गरजेचा आहे. मला सांगा की कुठलीही गोष्ट जेव्हा आपण प्लॅन करून करतो आणि अनप्लॅन करतो, फॉर एक्झाम्पल गाजर गवत अनप्लॅन निघतं, मुंग्या, किडे, माकोडे, मच्छर सगळे अनप्लॅन निघतात. पण जर तुम्हाला चांगली गोष्ट पाहिजे असेल त्यासाठी प्लॅनिंग करावं लागतं, बरोबर? म्हणजे तुम्हाला गोट म्हणजे कुक्कुट पालन करायचं असेल किंवा गाई म्हशी पाळायची असेल तर त्याला प्लॅनिंग केल्याशिवाय पॉसिबल नाही. तुम्हाला खूप प्लॅन करून जर करायचं असेल तर तुम्ही पुरणपोळी बनवू शकता, आणि जर अनप्लॅन करायचं असेल तर खिचडीशिवाय काहीच बनत नाही. म्हणजे अनप्लॅन गोष्ट ही शक्यतोवर प्लॅन गोष्टीच्या एवढी महत्वाची नसते, म्हणजे नसते. तर मग पालकत्व किंवा पॅरेंटहूड कसं काय चांगलं असू शकतं त्याच्यासाठी प्लॅनिंग असणं अतिशय गरजेचं आहे. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. ह्या स्क्रीनवर दिसणारी ही व्यक्ती तुम्हाला माहिती आहे कोण आहे? हे कपल आहे. त्यांचं नाव आहे, आवाज नको कमी जास्त करू मित्रा, हॅलो आवाज वाढवा आणि बिलकुल चेंज नका करू, मी डिस्टर्ब होऊन जातो. राईट. सो स्क्रीनवर दिसणारी ही जी मंडळी आपल्याला दिसत आहे यांचं नाव आहे हरिवंशराय बच्चन, आणि दुसरी जी लेडी आहे ती आहे तेजी बच्चन. हे कोण आहे सांगायची गरजच नाही. हे यांच्या कारकिर्दीमध्ये ते जेव्हा हे ॲडल्ट्स होते, म्हणजे आमच्यासाठी जवान म्हणा किंवा हे होते, तर ह्यांनी यांचं आयुष्य अतिशय सफलपणे सगळं यांनी म्हणजे हे केलं, म्हणजे त्यांनी गुजारलं, त्यांचं गेलं. परंतु त्यांचं म्हातारपण किंवा त्यांचं वृद्धत्व ह्याच्यापेक्षाही छान गेलं का? कारण की त्यांना अमिताभ बच्चन सारखा पुत्र होता, ज्यांनी त्याच्या आई वडिलांचे उदाहरणं सगळीकडे ते देत असतात, सगळे केबीसी बघतात. मला तर असं वाटतं की मी माझ्या आयुष्यामध्ये आपल्या पालकांच्या प्रती कोणाच्या मनात इतकी श्रद्धा आणि एवढं प्रेम मी आजपर्यंत खरं सांगतो अमिताभ बच्चन शिवाय सोडून कोणालाच बघितलेलं नाही. आणि थँक गॉड, आणि मे बी की या दोघांनी खूप चांगलं पालकत्व केलं असेल म्हणून हे यांच्या नशिबी अमिताभ बच्चन सारखा सुपुत्र आला. यासोबतच दुसरं एक एक्झाम्पल देतो तुम्हाला, ज्याला आपण अनप्लॅन्ड पॅरेंटहूड म्हणू. या व्यक्तीचं नाव आहे विजयपथ सिंघानिया. तुम्हाला सांगायला मला आनंद होतो की हा विजयपथ सिंघानिया जो आहे हा दुसरा तिसरा कोणी नसून रेमंड, ज्यांनी पूर्ण कंपनी एस्टॅब्लिश केली, ज्यांना म्हणजे राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार सुद्धा मिळाला, भारतभूषण सारखा मोठा. त्यानंतर पद्मभूषण त्यानंतर त्यांची जवळपास 12,000 करोड रुपयाची त्यांची कंपनी होती. त्यांचं फोर्ब मासिकामध्ये फ्रंटवर त्यांचं नाव आलेलं आहे. त्यांचं गिनीज रेकॉर्डमध्ये नाव आहे. इंग्लंड टू इंडिया त्यांनी छोटंसं फ्लाईट त्यांनी हे केलं होतं, नेलं होतं. परंतु त्यांना एक दिवटा मुलगा पण आहे, त्याचं नाव आहे गौतम सिंघानिया. आणि हा जेव्हा लहान होता तेव्हा विजयपथ सिंघानियांनी खूप सारं त्यांच्या दोघांमध्ये वादविवाद व्हायचे. अजून एक त्यांना एक मुलगा होता. ह्या मुलांसोबत या माणसाचं कधीच पटलं नाही. आणि आज अशी गत आहे की विजयपथ सिंघानियाला एका फ्लॅटमध्ये राहावं लागतं. त्यांची सगळी कंपनी त्याच्या मुलाच्या म्हणजे गौतम सिंघानियाच्या नावाने झालेली आहे. आणि या फ्लॅटचं जे भाडं आहे हे सुद्धा त्याला मागून आपल्या मुलांकडून घ्यावं लागतं. ते त्याच्याकडे बिलकुल बघत नाही. खरंच 12,000 करोड रुपयाचा मालक असलेल्या माणसाची ही गत व्हायला पाहिजे का? मे बी त्या दोघांमध्ये म्हणजे पालक आणि त्यांच्या पाल्यामध्ये संवाद त्यावेळेस साधला नाही गेला. म्हणून आज या माणसाने एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव आहे ॲन इनकम्प्लीट लाईफ. तुम्ही सर्च करू शकता. या पुस्तकाचं नाव आहे ॲन इनकम्प्लीट लाईफ. त्याचा मराठीत अर्थ होतो एक अपूर्ण आयुष्य. म्हणजे आयुष्यभरामध्ये इतकं सगळं कमवून म्हणजे अख्ख्या जगभरात त्या माणसाचं नाव झालं, बरं कितीही जरी नाव झालं पण घरामध्ये आल्यानंतर जर तुम्हाला तुमच्या घरचे लोक जर
आपुलकी, माया किंवा तुमच्याकडे जर नुसतं स्माईल देऊन बघत नसतील तर ते किती दुखणं भारी असेल. त्याच्यासाठी तुम्हाला जर तुमचं नंतरचं आयुष्य जर चांगलं घालायचं असेल तर आज तुम्हाला एका प्लॅन्ड आणि आदरयुक्त पॅरेंटिंगची किंवा पालकत्वाची अतिशय गरज आहे. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं, तुमचं बाळ किंवा तुमचा मुलगा किंवा मुलगी मोठे होऊन भारताचे एक चांगले नागरिक जर व्हायचे असेल तर पॅरेंटहूड शिकण्यापेक्षा दुसरं महत्त्वाचं काहीही सध्या नाही आहे. मित्रांनो, आजची परिस्थिती अतिशय भीषण आहे, खूप चिंताजनक परिस्थिती आहे. हे असले सोंग आमच्या इथे बसलेल्या ॲडल्टपैकी कोणाला पैसे देऊनही करायला लावले तरी कोणी करेल का? अजिबात करणार नाही. करेक्ट? म्हणजे कोणाला जर म्हणलं हे की तुला 1 लाख रुपये देतो, असली हेअर कट कर, तरी आम्ही करणार नाही. मग ह्या मुलांना ते कसं काय सुचतं? किंवा कोणी आपल्या मुलीला जर म्हणले असले कपडे घालून तू पांढऱ्या कवड्यात फिरतो, कोणी फिरणार नाही. मग ह्यांना का बरं असं वाटतं? हे काय प्रकार चालू आहे? मुलं मुली बाहेर जातात, दारू पितात, ड्रग्ज घेतात. हे सगळं भीषण नाही आहे का? नक्कीच आहे. म्हणजे एक मुलगी, हा कोट इतका सुंदर आहे, मला आवडला म्हणून मी इथे लिहिलं की बाय द टाइम अ वुमन रिअलायझेस हर मदर वॉज राईट. म्हणजे एका मुलीला जेव्हा हे कळायला लागतं की माझी आई मला बरोबर सांगत होती, सगळं व्यवस्थित सांगत होती, त्यावेळेस तिला एक मुलगी झालेली असते जी तिचं बिलकुल ऐकत नाही. सो हे परंपरागत चाललंय की मुलींनी आईचं किंवा मुलांनी वडिलांचं ऐकू नये. आणि ह्याच्या मागचं एकच कारण आहे की त्यांच्या मधातलं जे संबंध होते किंवा पॅरेंटिंग होतं त्याला कधी कोणी विचारच केला नाही की ह्याच्यासाठी आपल्याला एफर्ट्स द्यावे लागतील किंवा याचा विचार सुद्धा करावा लागेल. मित्रांनो, पौगंडावस्था किंवा ॲडोलेसन्स म्हणजे काय, तर हा एक शब्द आहे ज्याला आपण म्हणतो म्हणजे हा एक लॅटिन शब्द आहे ॲडोल्स्केअर. म्हणजे टू ग्रो, म्हणजे एक छोटंसं बाळ जेव्हा मोठं होतं त्याच्यामध्ये फिजिकल, इमोशनल, सायकोलॉजिकल, स्पिरिच्युअल म्हणजे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक असे सगळे विचार घडतात. आणि त्याचं जर वर्गीकरण वयानुसार केलं तर अर्ली मिडल लेट म्हणजे साधारणतः एक 10 ते 19 वर्षापर्यंत टीन एज असतं, ज्यावेळेस टीन होत असते आयुष्यामध्ये. आणि त्यापासून 25 वर्षाच्या आसपासपर्यंत आपण त्यांना यंग ॲडल्ट्स म्हणतो, म्हणजे 25 वर्षापर्यंतचं. हा सगळा जो प्रॉब्लेम आहे हो ह्या एज ग्रुपमध्ये आहे. सो ॲडल्टहूडला आपण म्हणू शकतो की बेजबाबदार बालपण आणि जबाबदार असलेलं प्रौढत्व याच्या मधातला जो काही पिरियड आहे त्याला आपण म्हणूया पौगंडावस्था. तर ह्या पिरियडमध्ये फक्त मुलांना किंवा बच्चूजला म्हणजे आता मी जे काही म्हणेन, म्हणजे मुलगा जरी म्हटलं तरी तो मुलगा आणि मुलगी दोघींसाठी आहे हे लक्षात ठेवा. नाही तर इथे पुन्हा निघायचं की यू आर डुईंग जेंडर डिस्क्रिमिनेशन. मी मुलगा मुलगी काहीच करत नाहीये, पण बोलताना आपण तुमच्या मुलांना, ह्यांच्या मुलांना असा शब्द टाकतो म्हणून ते तसला शब्द येईल, तर तेवढं मला माफ करा. ह्यामध्ये बरेचसे हॉर्मोनल चेंजेस होतात, शारीरिक मानसिक बदल होतात. तर आता नेमके काय बदल होतात ते आपण बघू, जे अतिशय महत्वाचे. सगळ्यात महत्वाचा जो बदल आहे तो आहे मेंटल किंवा मानसिक बदल, म्हणजे मेंटल चेंजेस और मानसिक बदल. आणि दुसरा असतो शारीरिक बदलांचं तर मी जास्त बोलणार नाही. हाईट वेट वाढते, मुलांचे कॅरेक्टर्स येतात, मुलींचे कॅरेक्टर्स येतात, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. सगळ्यात महत्वाचा असतो तो मानसिक बदल. आणि जो आपले पॅरेंट्स, आपले म्हणजे सगळे पॅरेंट्स त्याला खूप सिरियसली घेत नाही. होतं कसं की छोटंसं बाळ आईच्या उदरातनं एक जन्म घेतं, तिच्या मांडीवर शी सू करतं, त्याला साधं पाण्याचा थेंब पण घेता येत नाही. त्याच्यामुळे ती आईच्या डोक्यात बसलेली असते की याला काहीच येत नाही. कसं येणार आहे? काय वरून ते काय प्लॅन्ड कम्प्युटर थोडी पाठवणार आहे? करेक्ट? हळूहळू त्याच्यामध्ये इन्क्रीमेंट होणार. मग दररोज त्या मायबापाला ते लेकरू ज्याला उठता येत नाही, बसता येत नाही, चालता येत नाही, काहीच करता येत नाही, मला शिकवावं लागतं. हळूहळू ही मानसिकता इतकी घट्ट होते की आयुष्यभर, म्हणजे तो व्यक्ती नंतर पंतप्रधान जरी झाला तरी त्याची आई वडील त्याला त्याच दृष्टीने बघतात ज्या दृष्टीने लहानपणी बघितलेलं असतं. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. त्याचं एक छान उदाहरण सांगतो तुम्हाला की मला लहानपणी, म्हणजे मला खेळताना बघितलेले एक माझेच नातेवाईक माझ्याकडे पुसतवरनं आले दाखवायला की चला आपण दाखवून देऊ बाबा नातेवाईक आहे म्हणून. त्यांनी मला दाखवलं आणि शी वॉज अ व्हेरी कॉम्प्लिकेटेड केस. त्यांना मी सगळं हे करून खूप व्यवस्थित समजून सांगून तुम्हाला हा दुर्मिळ आजार आहे आणि त्याला असं असं सगळं करावं लागतं असं म्हणून त्यांना लिहून दिलं आणि पाठवून दिलं. 3 दिवसानंतर मला पुसतच्याच एका वरिष्ठ डॉक्टरांचा फोन आला. त्यांनी मला सांगितलं की माझ्याकडे सर अशी अशी केस आली, ये क्या है, हमने तो कभी जिंदगी में भी नहीं देखा. मग मी त्यांना ते सगळं समजून सांगितलं की असं असं आहे, हे आहे, ते आहे. मग त्या मॅडमनी सुद्धा त्यांना सगळं जवळपास ते सांगितलं, पण नॅचरली थोडंसं मला जास्त माहित होतं, मी जास्त सांगितलं, त्यांनी त्याच्यातला काही पार्ट सांगितला. लगेचच ते त्या मॅडमला बोलले की आम्ही यवतमाळला गेलो होतो, तर आमचे एक, त्यांना माहित नाही ना की त्यांनी मला संवाद साधलेला आहे. ते म्हणले हो आमचे एक नातेवाईक डॉक्टर आहेत गिरीश माने सर, त्यांनी मला हेच सांगितलं म्हणून. मग त्या मॅडम म्हणे की मी त्यांनाच विचारून तुला सांगते. सो ज्यांनी आपल्याला लहानपणापासून बघितलं त्या व्यक्तीवर विश्वास म्हणजे येतच नाही, ती आपल्यामध्ये ती जी दृष्टी असते. तर नेमके काय बदल घडतात ते आपण बघू. पहिली गोष्ट तर ते ह्या वयामध्ये ना छोटे लेकर असतात ना मोठे माणसं, त्यांनाही असं वाटतं घरच्यांनाही असं वाटतं. जसं उदाहरणार्थ जेव्हा एक छोटंसं बाळ कपड्याच्या दुकानात गेलं
आणि त्यांनी काही कपडे घ्यायला गेले तर मम्मी पप्पा लगेच म्हणतात तुला काय कळतं, हे नको घेऊ, हे शर्ट घे. करेक्ट. आणि त्यावेळेस त्यांनी जर म्हणले नाही मला हे शर्ट पाहिजे, तर लगेच मम्मी म्हणते हे तुला काय समजते, तू तर छोटा आहे. मग दुपारी ते काहीतरी घ्यायला जातं, साखरेचा डब्बा त्याच्या हातातून पडतो, साखर इकडे तिकडे पसरते, लगेच मम्मी 2 मिनिटात कान फिरते, एवढा मोठा झाला तुला एवढे कळत नाही. म्हणजे मदर स्वतःच कन्फ्युज आहे की हा मोठा आहे की छोटा आहे. म्हणजे हे या गोष्टींना आपण सिरियसली घेतच नाही आणि एवढं कॅज्युअली आपण त्यांच्याशी बिहेव करून जातो की त्या. बरं आता तुम्ही विचार करा की त्या लेकराला म्हणजे ज्याला काहीच जगातलं माहिती नाही, आता तुम्ही मोठे झाल्यामुळे या गोष्टींना डिस्क्रिमिनेट करू शकता, पण त्या एका छोट्या बाळाला ज्याला काहीच माहित नाही आयुष्यातलं, त्याच्या मनात प्रश्न येत नसेल का की सकाळी तुम्ही छोटा होतो, आता झाला एकदम मोठा झालो, म्हणजे मी नेमका आहे तरी कोण. सो हे प्रॉब्लेम जे आहेत हे पॅरेंट्सनी समजून घ्यायला पाहिजे आणि आपली नजर आणि आपली जी म्हणजे विचार आहेत, सोच आहेत, ती त्या मुलाच्या वयानुसार आपल्याला हळूहळू वाढवायला पाहिजे. त्याला तो रिस्पेक्ट त्याच्या वयाचा देणं खूप जरुरी आहे. आणि तुम्हाला ही गोष्ट नेहमी प्रत्येक क्षणाला लक्षात ठेवायची की तो हळूहळू, तो किंवा ती, आता तो म्हणलं तर मुलगाच असं नव्हे, तर ते बाळ हळूहळू मोठं होत आहे, त्याच्या सुद्धा नॉलेजमध्ये भर पडणार आहे आणि आपल्याला त्याच्या पॅरलल चालायचं आहे. सो तुम्हाला ही गोष्ट लक्षात आली पाहिजे की त्यावेळेस त्यांनी कसंही वागलं तरी त्याची चूक नाही. हा पॉइंट नंबर 1. नाही तर शक्यतो सगळ्या मदर्सला आणि सगळ्या फादर्सचं तर जास्त कॉन्टॅक्ट येत नाही लहानपणी, पण मदर्सला असं वाटत असते की माझ्या लेकराला काही समजत नाही, बाजूचं लेकरू बघा किती ब्रिलियंट. तर ऍब्सोल्युटली रॉंग. सगळे बच्चू सेम असतात, ते त्यांना कळतच नाही की नेमकं जे मी करतोय ते बरोबर आहे का. म्हणून पॅरेंट्सचा म्हणजे मदर आणि फादर दोघांचा सगळ्यात मोठा रोल आहे की तुमचं बाळ जेव्हा छोट्याचं मोठं होत असतं, स्पेशली ॲडोलेसंटमध्ये, त्याची प्रत्येक गोष्ट ही बरोबर आहे हे त्याला समजून सांगा. आणि चुकत असेल तर छान बसून अगदी त्याच्या मेंदूला पॅरलल मेंदू ठेवून त्याच्या भाषेत, त्याच्या शब्दांमध्ये त्या मुलाला किंवा मुलीला ते एक्सप्लेन करून सांगणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. नुसतं सोडून द्यायचं नाही. फॉर एक्झाम्पल, त्यांनी जर एखादं फळ कापताना काहीतरी वेगळं कापलं, 1 मिनिट थांबा तिथे, त्याला सांगा की बाळा हे असं नसतं, हे असं असतं. आपण नुसतं काय आहे तुला काही समजत नाही असं म्हणते फेकून देतो, चाललं जातं. ते विचार करत राहते, यार मेरे से क्या गलती होगी. त्याला कोणी शिकून पाठवलं की हे असं कापायचं नाही, तुम्हाला माहिती आहे तुम्ही मोठे झालात. किंवा छोट्या छोट्या गोष्टी असतात, भाजी घेतल्यानंतर खाली सांडलं तर तिकडे जाऊन फडकं आणून पुसायचं, हे तुम्ही मजबुरीने करता, त्याला कुठे माहिती आहे हे सगळं करायचं. म्हणून आपण छोट्याशा काही त्यांनी मिस्टेक्स केल्या तर त्याच्यावर त्याला काहीतरी वेडावाकडा चेहरा करतो, वाईट काहीतरी आपले एक्सप्रेशन्स देतो, काहीतरी बोलून देतो आणि चाललं जातो. पण लक्षात ठेवा, ते बाळ त्या गोष्टींवर खूप विचार करत असतं, त्याच्या मनात खूप द्वंद्व सुरू असतं. अशा वेळेला कुठलीही गोष्टी असतो, अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, त्यांनी जर चांगली गोष्ट केली तर ती गोष्ट त्वरित अप्रिशिएट करा. म्हणजे तिथं सिग्नेचर होऊन जाते की बॉस ये करेक्ट है, मेरे को जिंदगी भर ऐसा ही करना है. तुमच्यासाठी तो एकच वाक्य आहे, वा बेटा वा, पण त्याच्यासाठी ते खूप मोठं सर्टिफिकेट आहे आणि त्याच्या डोक्यात मेंदूत हे लिहिलं जाईल की यस, मला असं केल्यानंतर असं करावं लागतं, आंघोळ केल्यानंतर मला कपडे मोडीतच टाकावे लागतात. त्यांनी टाकले, त्याला अप्रिशिएट करा. तर त्या तुम्हाला पुन्हा सांगायची गरजच पडणार नाही. आणि त्याचं चुकलं तर त्याला काहीतरी दात खाऊन नका जाऊ, तिथे थांबा, त्याला सांगा बेटा असं नसतं, ते असं राहतं आणि हे असं असं करायचं असतं. आणि एक्सप्रेशन्स न दाखवता त्याला अप्रिशिएट करून जायला पाहिजे. दुसरी गोष्ट की हे लेकरं आता त्यांना सेन्स ऑफ ग्रोन पर्सनॅलिटी फिलिंग यायला लागते. म्हणजे नेमकं काय, अगदी छोटंसं बाळ, आता समोर इथे होते 2 खेळत, तुम्ही गेलेले एखाद्या लग्नाचा कुठलं तरी फोटो शूटिंग चालू आहे, तुम्ही फोटो काढत असले तरी ते आपलं खेळत असते, त्याला काही गरज नाही, त्याला कुठं माझा फोटो दिसला पाहिजे काहीच नसतं. पण जेव्हा हे सगळे हॉर्मोनल चेंजेस होतात, पोरांना मिसरूड फुटतात, मुलींच्या डोक्यात सगळे ॲडोलेसंटचे भूत निघतात, त्यांना सेन्स ऑफ ग्रोन पर्सनॅलिटी म्हणजे नाव मैं भी कुछ तो भी हूं हे एक फिलिंग येतं. त्यावेळेस तुम्हाला ते अप्रिशिएट करायचं आहे आणि त्यांना हे दाखवून द्यायचं आहे की यस, आम्ही तुझ्या प्रेझेन्सचं पण म्हणजे आम्ही आमच्या मेंदूत आहे की यस यू आर देअर. म्हणजे त्याचं अस्तित्व तुम्हाला मान्य करावं. अस्तित्व मान्य म्हणजे ते असतं, परंतु जसे काका मामा मोठा आला तर आपण कसं या उभा राहा म्हणतो फोटोला, तसं आपण बच्चूसकडे बिलकुल बघत नाही. सो त्यांचा रिस्पेक्ट त्यांना तो देणं अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर सर्च ऑफ आयडेंटिटी, ते स्वतःचं अस्तित्व शोधायला लागतात. त्यांच्यामध्ये फ्रीडम सिकिंग टेंडन्सी म्हणजे थोडंसं फ्री होण्याची इच्छा असते. जसं लहान छोट्या बाळाला जर म्हटलं की या उन्हाळ्यात तू मामांकडे जाणार आहे तर ते चाललं जातं. पण थोडं मोठं झालं, स्कूलमध्ये जायला लागलेत लेकरं, तुम्ही जर म्हणले नाही बेटा तुला याकडे मामाकडे जायचं आहे, तर ते बच्चूनी जर म्हणलं नाही मम्मी मला मामाकडे नाही जायचं, मला माझ्या फ्रेंडसोबत या पर्टिक्युलर कॅम्पला जायचं, तर त्या गोष्टीला रिस्पेक्ट द्या. आणि नाही जरी म्हणायचं असेल तर एका विशिष्ट पद्धतीने द्या. अगेन मदर्स आणि माय आणि बापाच्या डोक्यात तो छोटंसं बाळ असतं की मी ऑर्डर द्यायची तो फॉलो करायची. अजिबात नाही, इथे तुम्हाला बदलणं खूप जरुरी आहे. आणि ह्या छोट्या छोट्या म्हणजे सुईच्या टोका एवढ्या छोट्या छोट्या घटनांपासून ते जमा होत मग मोठे कुठेतरी तुमच्या विरुद्ध त्या बाळाच्या डोक्यांमध्ये नकारात्मकता यायला लागते.
आपण याचा विचारच करत नाही. आपल्याला वाटते, आपल्याला ही सवय झाली असते मोठ्या लोकांमध्ये, इसने बोलणे का, इसने इसको ना बोलणे का, उसने ऍक्सेप्ट करणे का, टेकन ग्रँटेड. अजिबात नाही. इव्हन तुम्ही शिंकता कशा, खोकलता कशा ते बघून ते लेकरू खोकलत असतं. कारण की तुम्ही जे करता त्याचं ते रेप्लिकेशन ते बाळ करतं. सो त्या बाळाला फ्रीडम सिकिंग टेंडन्सी, म्हणजे जर त्याला काही निर्णय घ्यायचे असतील तर ते घेण्याची परवानगी भेटलीच पाहिजे. त्यानंतर ह्या वयामध्ये त्यांना ओव्हर कॉन्फिडन्स यायला लागतो. अशा वेळेला यांच्याकडून चुका होण्याची शक्यता असते. अशा वेळेला त्याला तू वाईट आहेस किंवा तू काहीतरी खूप मोठं चुकतंय अजिबात नाही, असं म्हणायचंच नाही. ही नैसर्गिक त्याच्यामध्ये हॉर्मोन्समुळे आलेली भावना आहे. तुम्हाला त्याचा आदर करायचा आहे. तो ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊन चुका करत असेल तर त्याला शांतपणे बसून हे कसं बरोबर नाही आहे हे समजून सांगायचं आहे, इन्स्टेड ऑफ की त्याला रागून काहीतरी दूर करणे. करेक्ट. त्यानंतर त्यांचे मूड चेंजेस दे आर व्हेरी इम्पॉर्टंट. उदाहरणार्थ की सकाळी मम्मीने जर सपोज एखाद्या बच्चूला पोहे आवडतात आणि मम्मीने पोहे बनाय तर लगेच ती गळ्यात पडून पोरगी म्हणते की दुनिया वर्ल्ड्स बेस्ट मम्मी इज माय मम्मी, एखादा फोटो काढत. आणि ते संध्याकाळी मम्मीने एखादी गोष्ट नाही म्हणली की 2 मिनिटात म्हणायला ती कचरणार नाही की सगळ्यात वर्स्ट मम्मी माझीच. दिस हॅपन्स. पण ह्या गोष्टीला तुम्ही नका ॲबनॉर्मल धरू, कारण की हे ह्या वयामध्ये कॉमन असतं. म्हणजे 2 मिनिटापूर्वी त्यांचं जे काही माइंड होतं ते तसंच कंटिन्यू राहील हे काही जरुरी नाही. असं झालंय तरी सगळ्या पॅरेंट्सने हे डोक्यात ठेवायचं आहे की दिस इज नॉर्मल. याला ॲबनॉर्मॅलिटीमध्ये पकडू नका, याला फार मनावर लावून घ्यायचं नाही. त्यांनी खूप छान म्हटलं तर त्याचं ॲप्रिशिएट करा, त्यांनी वाईट म्हटलं तर त्या गोष्टीला इग्नोर करा, पण त्याच्यावर रिॲक्ट नाही करायचं. त्यानंतर रिस्क टेकिंग बिहेवियर, ते तर सगळ्यांना माहिती आहे की ये करके देखने का वो करके देखने का सगळे मुला मुलींमध्ये होतात. आणि दॅट इज द रिझन की मुलं खर्रा खायला शिकतात, दारू प्यायला शिकतात, फार फास्ट सायकल किंवा गाड्या चालवायला शिकतात, कारण की रिस्क टेकिंग बिहेवियर हे या एजमध्ये कॉमनली होतं. आणि सगळ्यात महत्वाचा बदल आहे दॅट इज अट्रॅक्शन टुवर्ड्स अपोजिट सेक्स. आता मी 2-3 गोष्टी थोडंसं याच्यावर जास्त बोलेन. एक विचार करा की कुत्र्यांचं लग्न होत नाही, गाढवांचं लग्न होत नाही, मग त्यांना बाळं कशी होतात? प्रश्न अतिशय विचित्र आहे, पण विचार करण्याजोगा आहे की नाही आहे. कारण आपल्यामध्ये ह्युमन बिंग्स मध्ये यासाठी बाळ होतात की यार मोठं झालं की मम्मी पप्पा मुलगा मुलगी शोधतात, लग्न होते मग बाळ होतं, अग्रीड. मग जनावरांमध्ये कसं काय होतात? तर जेव्हा मी पूर्ण प्राण्यांमध्ये 2च जाती बनवल्या आहेत, एकीला म्हणतात नर आणि एकीला म्हणतात मादी. ते बाकीचं सगळं सोडून द्या. आणि जेव्हा ही नर आणि मादींची छोटी पिल्लं मोठे व्हायला लागतात आणि ॲडोलेसंटच्या एज ग्रुपमध्ये यायला लागतात, तर त्यावेळेस त्यांच्या शरीरामध्ये त्यांच्या मेंदूमधनं जो हॉर्मोन निघतो, ज्याला स्त्रियांमध्ये इस्ट्रोजन आणि पुरुषांमध्ये आपण टेस्टोस्टेरॉन म्हणू, ह्याच्यामुळं हा अतिशय महत्वाचा बदल यायला लागतो. त्याला म्हणतात अट्रॅक्शन टुवर्ड्स अपोजिट सेक्स. म्हणजे काय? मग जे गाढवाचं पिल्लू असतं त्याला गाढविणी आवडायला लागतात. सेम मुलांना मुली आवडायला लागतात तर मुलींना मुलं आवडायला लागतात. करेक्ट. आता इथे बसलेले जेवढे माझे भाऊ आहेत त्यांना माझा एक प्रश्न आणि इमानदारीने उत्तर द्यायचं. तुम्ही जेव्हा शाळेत गेले थोड्याशा हलक्या हलक्या मिशा फुटल्या होत्या, कोणाला मुली खूप आवडत होत्या हात वर करावर? इथे फक्त 2च इमानदार आहे, बाकी सगळे खोटारडे आहेत. पहिला डॉक्टर अभिनय नाथ आणि दुसरा डॉक्टर गिरीश माने. सेम हॅपन विथ यू ऑल्सो. तुम्हाला सुद्धा मुलांसाठी अट्रॅक्शन आलं, काहीच वावगं नाहीये त्याच्यामध्ये. पण चूक कुठे होते की ह्या अट्रॅक्शनला, आता बघा गणित कसं आहे की लहान मम्मी आणि पप्पा अजूनही त्या मुलीला छोटंसं बाळ समजतात. तुला काहीच येत नाही, तुला चालताच नाही आलं पैदा झाल्या झाल्या, तुला चहा म्हणजे तुला पाणी नाही पिता आलं तर तू बाकी काय करणार, ही मानसिकता डोक्यात भले बोलून नाही दाखवत. त्याच्यामुळे काय होतं की घरात त्या मुलीला असं फिलिंग यायला लागतं की घर में तो आपले को कोई गिनता ही नाही. राईट. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2 की आता अट्रॅक्शन टुवर्ड्स अपोजिट सेक्स व्हायला लागलं. पॉईंट नंबर 2, अशा अवस्थेत जेव्हा ती मुलगी शाळेमध्ये जाते त्यावेळेला तिथं अट्रॅक्शन टुवर्ड्स अपोजिट सेक्स होणारा जो एक मुलगा असतो आणि ज्याच्या मनात तिच्याकडून एक म्हणजे तिचा बेनिफिट घ्यायचा असतो, तो काहीतरी अशी ऍक्टिव्हिटी करून जातो जो तिला आवडते. हे बघा किती सोपी आणि साधी गोष्ट आहे, सहज होऊ शकणारी. तर अशा अवस्थेमध्ये म्हणजे उदाहरणार्थ की मला तहान लागलेली नाही आणि मला कोणी पाण्याची बॉटल दिली तर माझं फिलिंग, आणि मला प्रचंड तहान लागली आणि मला जर त्यावेळेस कोणी पाण्याची बॉटल दिली त्यावेळेस माझं फिलिंग, याच्यात फरक असेल ना. सेम हॅपन्स विथ दॅट गर्ल और बॉय, स्पेशली विथ द गर्ल्स. आपल्याला बॉयचं नंतर बोलू. मग अशा अवस्थेत जेव्हा ती बिचारी प्रेमाची भूक केली आहे किंवा तिला कोणीतरी अप्रिशिएट करावयाची भूक केली आहे, घरचे मम्मी पप्पा तर काय पाहतच नाही, जसलं चाललंय तसं चालू दे, अशा वेळेला आपल्या क्लासचा एखादा खट्टा शाहरुख खान किंवा एखादा कोणतरी हिरो काहीतरी अशी ऍक्टिव्हिटी करून जातो की ती तिला फारच आवडते आणि सोबत वरून अट्रॅक्शन टुवर्ड्स अपोजिट सेक्स आलेलंच आहे. आणि अशा अट्रॅक्शन मध्ये ती मुलगी अशी समजून चुकते, तिची गलतफहमी होती की यार आय एम इन लव्ह. आणि हे खूप कॉमन आहे बरं का.
मग अशा वेळेला काय होतं की तिला ते फारच छान वाटायला लागतं. मग हळूहळू तो पहिले तिला पाणी प्यायला घेऊन जातो, मग हळूहळू चहा प्यायला घेऊन जातो, मग हळूहळू कोल्ड्रिंक प्यायला घेऊन जातो, नंतर मग काय करत असेल देवाला माहिती. सो इथे बसलेल्या सगळ्या पालकांना, आपल्या पाल्यांना, स्पेशली मुलींना हे समजून सांगायचं की बाळा, ह्यावेळेस तुला मुलं आवडत असतील, बिलकुल आवडायला पाहिजे. नाही आवडले तर मला टेन्शन येईल, बिकॉज अदरवाईज युअर ॲबनॉर्मल. आवडायलाच पाहिजे. परंतु हे फक्त अट्रॅक्शन आहे, हे प्रेम नाही, ते कधी असूच शकत नाही. कारण की प्रेम करत असताना नुसतंच हार्ट नाही तर बुद्धीचा सुद्धा वापर केला जातो, जी तुला सध्या नाहीये. सो हे तुम्हाला तुमच्या लेकरांना, मुलांना आणि मुलींना समजून सांगणं अतिशय आवश्यक आहे. कारण मॅक्सिमम प्रॉब्लेम्स जे होतात ते ह्याच्यातूनच होतात. जेव्हा आम्ही आमच्या हॉस्पिटलला बसून असतो, एखादी मुलगी आपल्या आईवडिलांसोबत, पॅरेंट्ससोबत ॲबॉर्शनसाठी आणलं जाते, मला सांगा आम्ही जास्तीत जास्त काय करू, त्या मुलीचं ॲबॉर्शन करू. पण त्याच्यानंतर त्या मुली आणि त्या फॅमिलीमधलं जे अट्रॅक्शन आहे, जे प्रेम आहे, ते कुठून आणून देणार आहे. सो सगळ्यात बेस्ट आणि सगळ्यात सुंदर मार्ग जर काय असेल तर प्रिव्हेन्शन. म्हणून आजच तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजून पण घ्यायच्या आहे आणि तुमच्या मुला मुलींना समजून सांगायचं आहे की ह्या वयामध्ये